मनोज जरांगेंची बीडमध्ये सभा होऊ घातली आहे। मात्र या सभेपूर्वी पोलिसांनी मराठा आंदोलकांना नोटीस बजावली आहे। तसंच नांदेडमध्ये पोलिसांनी ट्रॅक्टर मालकांना तंबी दिलेली आहे आणि त्यामुळे नव्या वादाला आता खरं तर तोंड फुटलंय। पाहूयात। येत्या शनिवारी बीडमध्ये मनोज जरांगेंच्या इशारा सभेचं आयोजन करण्यात आलंय। मात्र या सभेवरून नवा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सभा 2 दिवसांवर आलेली असताना पोलिसांकडून मराठा आंदोलकांना नोटीस बजावण्यात आली। जिल्ह्यातील जवळपास 125 आंदोलकांना ही नोटीस बजावण्यात आली आहे। सभेच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावण्यात आली आहे। त्यावर मनोज जरांगेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली। घोषणा झाली का मुंबईची? नाही, मग कसं सरकार असं करतं? मग सरकारला वाटतं काय मोर्चा घेऊन आम्ही यावं? मग त्यांचीच इच्छा आहे का? कशाला करताय नाटक? आणि त्यांनी काय होत नाही, मराठ्यांना ठरलं तर मराठे जाणार, ठरलं तर म्हणतो हे जर तरचा विषय, ठरलं तर मराठे जाणार। मग तिकडे नोटिसा देणं फिटेसाठी तिकडे काही कर, कशाला आम्हाला उघड डवचिता घेणं देणं? आधीच काय गरज आहे का मग त्यांना नोटिसा द्यायची? 1000 बी नोटीस दिला तरी आमच्या भूमिकेत काही बदल होणार नाही। आमचं जे आंदोलन सुरू आहे, जे समाजकार्य सुरू आहे ते सुरूच राहणार आहे। 2009 पासून मी सामाजिक चळवळीत काम करतो। याच्या अगोदर फक्त गणेश उत्सव असेल किंवा धुरडा असेल याच वेळेस त्यांच्या नोटीस येत होत्या। पण आता हे शांततेच्या मार्गाने आंदोलन सभेच आहे। आंदोलन म्हणताच येणार नाही, ह्याला मोर्चाही म्हणता येणार नाही। प्रशासन कुठंतरी आमचं हे जे आंदोलन चालू आहे किंवा ही सभा इशारा सभा जी मनोज जरांगे पाटलांनी घोषित केली ती सभा कुठंतरी हे करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। आणि हा प्रयत्न आम्ही मराठा स्वयंसेवक कधीही त्यांचा सफल होऊ देणार नाहीत। कारण जेवढ्या नोटीस देतील तेवढ्याच ताकदीनं हा समाज पुन्हा या सभेसाठी येणार आहे। सभा शांततेत पार पडावी यासाठी नोटीस बजावण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांचा आम्ही सातत्याने प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनच्या दृष्टीने आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि असं कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये या दृष्टीने आम्ही योग्य ती सर्व खबरदारी घेत आहोत। इकडे बीडमधील सभा आयोजकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे, तर दुसरीकडे नांदेडच्या कंधार पोलिसांनी ट्रॅक्टर मालकांना नोटीस पाठवली। मराठा आरक्षण मोर्चासाठी ट्रॅक्टर देऊ नये अथवा ट्रॅक्टर घेऊन मराठा आंदोलनात सहभागी होऊ नये अशी तंबी पोलिसांकडून देण्यात आली आहे। उद्या आम्हाला हातगाव नांदेड यावं लागेल, नांदेड हातगाव लागेल। ट्रॅक्टरवर बंदी सरकार घालू शकणार नाही। हे ट्रॅक्टर हे आमचं शस्त्र आहे आणि आमच्या शेतातलं साधन आहे। त्यामुळे ट्रॅक्टरवर बंदी घालणे मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न सरकारचा आहे। सरकारने डिवचू नये, सरकारने शांततेत आंदोलन चाललं आहे, त्याला शांततेत चालू द्यावं। तुम्ही आमचं ट्रॅक्टर, पैसा आमचा, आम्ही त्या ट्रॅक्टरचा वापर दळणवळणासाठी करू या शेती कामासाठी करू। परंतु जर आम्हाला आंदोलन करायचं असेल तर असे नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात हजारो शेतकऱ्याकडे मराठ्याकडे ट्रॅक्टर आहेत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज मोठ्या संख्येनं मुंबईत दाखल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव ट्रॅक्टर घेऊन मुंबईत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नोटीस बजावली आहे। आपणही दरवेळेस वेगवेगळी कलमं लावतो किंवा ज्यावेळेस एखादा मोठा उत्सव असतो, एखादा राष्ट्रीय सण असतो त्यावेळेस आपण अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाई करत असतो। त्यामध्ये मला वाटतं की पोलीस प्रशासनानं त्या पद्धतीनं कारवाई केलेली आहे। खरं तर मुंबईतील मराठा मोर्चाविषयी मनोज जरांगेंनी कोणतीही घोषणा केली नाही। मात्र संभाव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हे नोटीस सत्र सुरू झालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।